सरकारी योजना या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आजची बातमी बघणार आहोत की रायगड जिल्ह्यातल्या महिलांसाठी आहे. तर सगळ्यांनी नीट पहा. महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणीच प्रक्रिया अजून पण सुरूच आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना जुलै 2024 ते 2025 या कालावधीत 9 हप्त्यांची रक्कम मिळालेली आहे. म्हणजे रायगड जिल्ह्यातील या महिलांना 9 हप्त्यांची रक्कम सगळी मिळालेली आहे. ही योजना महिला व बालविकास विभागातर्फे चालवली जाते. या योजनेतून महिलांना दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. यासाठी काही निकष देखील लागू करण्यात आले आहेत. म्हणजेच शासकीय नोकरीत असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही किंवा मिळणार नाही. याशिवाय ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्या कुटुंबातील महिलांना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही किंवा त्या बहिणींनासुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा लाभ भेटणार नाही. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून विविध विभागांच्या मदतीनं अर्जाची छाननी किंवा पडताळणी सुरू आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यातील अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या समोर आलेली आहे. तर 15,000 महिला अपात्र ठरलेल्या आहेत अशी बातमी आदिती तटकरताई यांनी सांगितली आहे. अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.